जणांचे मनी वाजले, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले, तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते, आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते, एक नवे आभाळ पाहते, जपून नाते अवघी, वादळ वारे कोसळताना हसून करते सलगी, पसंत आहे मुलगी, पसंत आहे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. मला सांग, उर्मीच्या स्कॉलरशिपचं आणि ती तुझ्या प्रेमात पडायचा संबंधच काय मित्र? अरे मी आपल्या कॉलेजच्या सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये जाऊन सेटिंग लावणार. मला सांग, हेड ऑफ द डिपार्टमेंट कोण आहेत? वर्दे सर. बरोबर, मग प्रॉब्लेमच नाहीये. मला अजून नाही कळलं. डोकर पडलं होतंस का लहानपणी? अच्छा अच्छा अच्छा. वा, आपला हिरो हुशार आहे. म्हणजे एकदा का उर्मीला कळालं की वासूमुळे तिला स्कॉलरशिप मिळाली, की वासूचं कामच झालं. हा, एक मिनिट, एक डाऊट आहे. हे वासू, हे वासू वासू वासू, हे मला एक डाऊट आहे. आहेच का तुला डाऊट? रे वर्दे सरांनी जर दादांना सांगितलं, अरे नाही सांगणार ते. ते काय फोन करणार आहेत का दादांना? समजा सांगितलं तर काय करशील? तू पण नाही टेन्शन घेतोस आणि देतोस सुद्धा. आकडा धरत आहे मनात एक 4. चारच आलेत. नो टेन्शन, आपलं काम होणार, गडबड नाही होणार. अरे ए वासू वासू, ऐक ना. ए अरे नको ना, ऐक ना माझं ऐकशील? अरे तू इथे काय करतोस? माझं जरा काम होतं इथे. इथे? अरे पण तू संस्कृत शिकतोस ना? हो, मी संस्कृत शिकतोय, पण याचा भाऊ, हो माझा भाऊ, त्याला ऍडमिशन हवी आहे ना. हो हवी आहे तर. बर, ठीक. ए बाय द वे, त्यांच्याकडनं ब्रोशर घे हा मागून. म्हणजे कसं आहे, तुझ्या भावाला एक आयडिया येईल कोर्स बद्दल. हो हो. चल बाय. बाय बाय. चल. सर आत येऊ? अरे पुनर्वसू, ये ये, बस. काय म्हणतोस? सर, ती क्रिमिनल सायकोलॉजी स्कॉलरशिप मिळवणं खूप कठीण असतं असं ऐकलंय. हो, पण तू हे का विचारतोस? म्हणजे कॉलेजमध्ये त्यावर सध्या खूप चर्चा सुरू आहे. आता तू संस्कृत सोडून सायकोलॉजीकडे वळतोस की काय? नाही नाही सर, ते तर आपलं कामच नाहीये. पण कुठल्या तरी हुशार स्टुडंटला मिळावी अशी इच्छा आहे. काय म्हणतात पंत सचिव? गावची काही खबर? मजेत आहेत सगळे. दादा पण. त्यांना माझा नमस्कार सांग. हो सांगतो. अरे हो, मला तर सांग, काय काम होतं तुझं? काम असं नाही सर, पण माझी मैत्रीण आहे उर्मी कुलकर्णी म्हणून. तिने या स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलं. बर. तर तिला ही स्कॉलरशिप मिळाली असती तर बरं झालं असतं. तशी ती मुलगी हुशार आहे आणि जगन्नाथ पंत सचिवांच्या मुलांनी सुचवलंय म्हणजे विचार करावाच लागेल. थँक्स सर. आशीर्वाद द्या सर. सुखी राहा. येतो सर. पंतांनी चांगले संस्कार केलेत मुलावर. 5,000 उर्मी स्कॉलरशिप. ए आई, मला जर ही स्कॉलरशिप मिळाली तर माझ्या शिक्षणाचा किती खर्च वाचेल नाही? ए वेडाबाई, तू उगीच खर्चाचा वगैरे विचार करू नकोस हा. तू
फक्त अभ्यास कर. उत्तम तयारी झाली तुझी. अरे स्कॉलरशिप तुलाच मिळणार बघ. देवाची कृपा आहेच. आई कसं ग काय चाललंय आईचं ना म्हणजे सीमा, अगं हिचं शिक्षण संपलं ना की आपल्याला हिच्यासाठी मुलं बघायला पाहिजे. खरं तर ना चांगली स्थळं मिळण्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी केली पाहिजे. हे काय ग आजी, मला इथनं घालवण्याची इतकी कसली घाई लागली आहे तुला? अगं उर्मी, चांगला नवरा हवा ना, म्हणून मग नवसच करणार आहे मी. करा करा नवस करा. काय आई छोट्या छोट्या गोष्टींकरता कसला नवस करतेस तू? हे बघ. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी करता देवाला असं वेठीला धरायला आवडतं का तुला? अरे वेटीला काय म्हणतोस? उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस हं, विद्याधर, तुला सांगते. अगं, तुला देवावर शांत, अगं, देवावर तर अजिबात तू- जाऊ दे ना, तू माझ्यासाठी शिकरण करणार होतीस ना? हो जा शिकरण कर. पण विद्याधर ही शिकरण. नाही जा ना तू पण जा. अंगारे धुपारे कर. अंगारे धुपारे केल्याने तुला स्कॉलरशिप मिळणार आहे. जा जा जा. चिडू नको रे बाबा. चिडू नको नाही तर काय मला मुलगा आणि आई दोघही अगदी दोन टोक आहेत, टोक. हो अगं, पण दोघांची इच्छा सेम आहे ना, मला स्कॉलरशिप मिळावी. झालं तर मग. म्हणजे माणूस प्रयत्न करतोय त्याच्यावर काही विश्वास नाही आणि जो देव नाहीच आहे त्याच्यावर उदंड विश्वास. आपण घेतो तो श्वास दिसत नाही आपल्याला, म्हणून काही या हवेमध्ये ऑक्सिजनच नाही असं म्हणणार आहेस का तू? हे बघ, देवाच्या कृपेशिवाय काहीही होत नाही विद्याधर. अगं आई ही असली ना हजारो उदाहरणं देईन मी सुद्धा. मी तुला 1560 देईन बरं का विद्याधर. ए जाऊ दे ना आजी. हे बघ उर्मी, मला सांग, तू अभ्यासच केला नाही आणि ही नुसती नवस नवसच करत राहिली तर काय त्यानं तू पास होणार आहेस का? हे बाबा आणि आजी आहेत ना, खरंच सांगते, एकापेक्षा एक आहेत बघ. बरं ते सगळं जाऊ दे, पण मी तुला एक खरं खरं सांगू का? मला ना अगदी मनापासून वाटतंय की तुलाच मिळणार स्कॉलरशिप. खरंच आई, तुला पण असंच वाटतं? तो पुनर्वसू पण मला हेच म्हणाला बघ. पुनर्वसू कोण ग? अगं कॉलेज मधला. तुला खरंच सांगते आई, इतका छान ग्रुप मिळाला ना आम्हाला, म्हणजे सगळे इतकी मदत करतात ना एकमेकांची. तू खुश दिसतेस. पण खरं सांगू आई, मलाही वाटतं की मला स्कॉलरशिप मिळावी, पण माझ्या टॅलेंटच्या बळावर आणि माझ्या मेरिटच्या जोरावर. तर मंडळी, जगन्नाथ महाराज पंत सचिव यांचे धाकटे चिरंजीव पुनर्वसू यांनी उर्मी कुलकर्णी यांना प्रेमात पाडण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट दर्जाची सेटिंग लावलेली आहे आणि हे सांगण्यासाठी आम्हास अत्यंत आनंद होत आहे. पोट्टेओ बोला बुवा. फ्रेंडशिप झाली, स्कॉलरशिप मिळाली आणि आता लवशिप भी होईल. वासूची उर्मी आणि उर्मीचा वासू वाजत गाजत गावाले जाईल. तर मग अरे बंद करा यार, काय पकाव गणे लावले तुम्ही? पकाव. अरे तुझी लवशिप सुरू व्हायच्या आधी आपण पवाळे लिहिलेत आणि हा म्हणतोय बंद करा. बंद. अरे ती माझ्या प्रेमात पडावी म्हणून हे सगळं करत नाहीये मी. इट्स नॉट अ डील. मला माहिती आहे स्कॉलरशिप तिच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. स्कॉलरशिप बद्दल बोलताना तिचा चेहरा किती बदलला होता. माझ्याकडनं जेवढं पॉसिबल आहे तेवढी मदत मी करणार आहे. काय राव, आता तुझ्यामुळे स्कॉलरशिप मिळाली म्हटल्यावर तेरा मामला तो ऑटोमॅटिक सेट होगा ना भाई. हा काही सिनेमा नाहीये. स्कॉलरशिप मिळवून दिली आणि प्रेमात पडली माझ्या. आणि तू हे जे काय केलंय ते जर दादांना कळलं ना, अरे तुझा हा गब्बरचा ट्रॅक एकसारखा सुरू नको करू. मध्ये ए यार प्लीज तुम्ही गप्प बसा आणि मला थोडा विचार करू द्या. कुणाचा? उर्मिचा ना? ऑफकोर्स. तू उर्मीला प्रपोज करून टाक. येस करणार. येस, मी उर्मिला प्रपोज करणार.
स्कॉलरशिपची लिस्ट लागली की वासूची लाईन क्लिअर. अरे वासू, एवढी सॉलिड सेटिंग लावली आहे, मग आता कशाला टेन्शन घेतोयस? नाही तसं नाही, पण मला जरा वेगळीच काळजी आहे. वेगळीच काळजी? काय रे? उद्या पालखी आहे. हे वासू, तू जरा विचार कर हा. अरे पण त्याचा इथे काय संबंध? मला जावं लागेल उद्या. अरे हाव, पण ते उद्या ना. आज तर तू जाऊ शकतो ना उर्मिला घेऊन. आणि आज ती नाही म्हणाली तर? वासू, अरे आमच्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह बोलत असतोस तू, पण असा स्वतःच्या बाबतीत असा निगेटिव्ह विचार का करतोय? सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. चिल यार वासू, तुला वाटतंय तसं काही एक होणार नाही. बघ, आज ती नक्की येईल तुझ्या बरोबर कॉफी प्यायला. आणि हो, आज तिला प्रपोजच कर. आता खूप झाला. अरे 2 वर्ष लागली तुला तिच्याशी बोलायला, आणि आता हा तुझा मॅटर पटापट पुढे सरतो. हो, मी आज बोलणार आहे. माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार आहे तिला. सगळी तयारी पण झाली. आज मी तिला सांगणारच. कोणाला सांगणार? आणि काय सांगणार? मला पण तर कळू दे जरा. काही महत्वाचं आहे का? हो ग, खूप महत्वाचं आहे. काय रे, असं काय महत्वाचं? अगं, ते आमच्या प्रोफेसर आहेत ना, मिसेस जगदाळे, त्यांना नीट शिकवताच येत नाही. तर आम्ही त्यांना जाऊन सांगणार आहे की तुम्ही शिकवलेलं काही कळतच नाही. पुनर्वसू, खोटं बोलतोयस ना रे? आले तेव्हा तू वेगळंच काहीतरी बोलत होतास, आणि आता माझ्यासमोर वेगळंच काहीतरी बोलतोयस. खरं सांग, हो ना? नाही अगं, मी खरं सांगतोय. तू दामूला विचार. हा खोट नाही बोलत आहे. उर्मी, अगं उर्मी, तू सिलेक्ट झालीस. काय? अगं हो, तुला स्कॉलरशिप मिळाली. वाव विशाखा, माझा विश्वासच बसत नाहीये. कॉंग्रॅट्स उर्मी, वी आर सो प्राऊड ऑफ यू. वासू, तू म्हणालेलास ना अरे की मला स्कॉलरशिप मिळणार. स्कॉलरशिप मिळाली. अरे कॉंग्रॅच्युलेशन उर्मी. थँक्स वासू. नुसतं थँक्स नाही, तू माझ्याबरोबर कॉफीला येणार होती. अरे आज नको, आपण उद्या जाऊया. का आज का नको? अरे आज जरा घरी जाते, आई बाबांना सांगते, त्यांना पण खूप आनंद होईल ना. अगं पण आपलं ठरलं होतं ना आज जायचं. अरे पण उद्या जाऊया ना. उद्या आपण गेलो ना की मी तुला छान सरप्राईज दे. ओके, बाय. बाय. चल गा. सरप्राईज. उद्या कुणाची ग माझी नात. थांब, तुझी दृष्टच काढते. काय ग, काय करू आज तुझ्यासाठी स्पेशल? आई, खरं तर तुझ्या हातचं सगळं स्पेशल असतं. आज ना सीताफळ बासुंदी चाल. बर, करते. आत्ताच तयारीला लागते. आणि उर्मी, मन लावून अभ्यास कर ना. हो. तुझा आवडता विषय आहे. आणि काय आहे, याच विषयात तुला PhD करता येईल ग पुढे. काढू ना रे दृष्ट. मला का विचारतेस तू? नाही, आता 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 मला सांगच, काय ग आई, हे दृष्ट लागते म्हणजे नेमकं काय होतं? आणि काय कोणाची दृष्ट लागणार आहे आपल्या उर्मिला?
झालं सुरू झाला हा परत. नाही नाही नाही, तूच छेडलेस ना आता मला. हा मग आता सांग ना, आता उत्तर द्यायचं मला. अरे बाबा जाऊ दे रे. अरे जाऊ दे कसं उर्मी. हा नाही नाही, मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्या ना, मग मी गप्प बसतो. अरे पण मला सांग, काय फरक पडतो तिने मीठ मोहरी ओवाळून टाकलं तर? म्हणजे काय? मी तुला फ्रँकली सांगते, मला आवडतं असं कोणीतरी दृष्ट वगैरे काढलेलं. कोणीतरी आपले खूप लाड करतंय आणि आपण कोणासाठी तरी खूप स्पेशल आहोत, हे असं फिलिंग यायला काय हरकत आहे ना? अशी दृष्ट वगैरे काही लागत नसतं. सायन्सचा कुठलाही आधार नाहीये या गोष्टीला. अरे नसेल, मी तर म्हणते नाहीच आहे. पण कसं आहे ना, हे फिलिंग तिला आणि आम्हाला दोघींना आवडतं ना. आणि शेवटी काय, तिची आणि माझी भावना महत्वाची. या आजी तू काढ ग. हा वा, चालू दे तुमचं. म्हणजे काय गंमत आहे की मी आज लेख लिहितो, त्याचा विषय आहे रोजच्या व्यवहारातल्या अंधश्रद्धा. आणि माझी आई माझ्या मुलीची दृष्ट काढते. वा. या आजी तू काढ ग दृष्ट. हस की आता थोडा. एवढी छान स्कॉलरशिप मिळवली तुझ्या मुलींनी. पण हिच्या कॉलेजमधला तो पुनर्वसू आहे ना, तोही म्हणाला होता की हिलाच मिळणार आहे. अरे वा, नाव बरं लक्षात आहे तुझ्या. लक्षात राहण्यासारखंच नाव आहे ते. हे नाही पण बरोबर आहे. तू आणि पुनर्वसू अगदी बरोबर निघाला. आणि आजी तू पण. आणि मी नाही का? हा अरे बाबा तू पण. इथल्या पालखीबद्दल बरीच वर्ष ऐकून आहे दादा, पण ह्या वर्षी स्वतःच्या डोळ्यांनी बघतो हे भारलेलं वातावरण. मोठा सोहळाच असतो हा आमच्या गावासाठी. आणि वर्षोनुवर्ष हे तुम्ही जपलाय याचंच मला कौतुक आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो मार्ग आखून दिलाय त्यावर निष्ठेनं चालणं हे आपलं कर्तव्यच आहे कुलकर्णी. खरंय. आता काळ बदलतोय तसं काही गोष्टी बदलत आहेत, पण पालखी 200 वर्षांपूर्वी जशी निघायची तशीच आजही निघते. त्यात कसलीही तडजोड नाही. यावर्षी वृत्तवाहिनीवर दाखवणार आहेत म्हणे हा पालखी सोहळा. हो, नाही तो सोहळा असतोच पाहण्यासारखा. नारळ फोडून या मठातूनच पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात होते आणि मग कुंकू आणि फुलांची उधळण करत मानकरी गावभर ही पालखी फिरवतात. मानकरी? हो, महाराजांच्या पादुका असलेली ही पालखी असं कोणीही उचलू शकत नाही. मान असतो पालखी उचलण्याचा. मग दादा कुणाचा मान आहे? अर्थात पंत सचिव कुटुंबाचा. पिढ्यानपिढ्या आम्ही सेवा करतो या पादुकांची, म्हणून हा मान गावकऱ्यांनी अत्यंत प्रेमाने आम्हाला दिलाय. साहजिकच आहे. पादुकांची सेवा हे व्रतच आहे तुमच्या कुटुंबाचं. माझी दोन्ही मुले आनंदाने करतात सगळं. रामचंद्राची लगबग बघतोय दिवसभर, पण अजून पुनर्वसू आला नाही. येईल तो आज रात्री पुण्याहून. काहीही झालं तरी पालखी चुकणार नाही. पालखी उचलण्याचा मान आहे त्याचा. बराच उशीर झाला नाही का त्याला? येईल तो. माझी दोन्ही मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीत. पण पुण्याहून निघणारी शेवटची बस तर सुटली असेल आता. आलोच मी. नशिबातच नाहीये माझ्या. आम्ही आयुष्यभर पालखी उचलणार. पंत सचिव आडनावाचा मुलगा मुलीला कॉफी प्यायला घेऊन जाईलच कसा? अरे वासू, काय झालंय? उद्या कॉफी प्यायला येते तुझ्या बरोबर असं म्हणाले ना ती. हो, पण उद्या पालखी आहे. कॉफी डेटचं विचारलं ना तेच चुकलं माझं. अरे मग नाही गेलास पालखीला तर काय फरक पडणार आहे? ते तुला नाही कळणार. त्याला बरोबर टेन्शन येणार. त्याने जर पालखी चुकवली ना तर दादा कच्चा खातील. अरे वासू, इतक्या दिवसानंतर तुला हा चान्स मिळालाय, मग तुझा असा देवदास का झालाय? अरे काय? अरे अतुल, हा बघ उद्या गावाला जायला निघालाय. बावला झाला काय? हो, वेळ लागलाय मला. एकदा गावाला येऊन बघा म्हणजे कळेल मी का वागतोय असा. मानकरी आहे मी पालखीचा. अरे मी जर गावाला नाही गेलो ना तर दादा तोंड बघणार नाहीत माझं.
वासू मला सांग, पालखी कधी असते? सकाळी असते काय? नाही, दुपारनंतर. मग जमलेलं का? कसं शक्य आहे? वेळ आहेस का तू? हे बा, सकाळी सकाळी तू उर्मीसोबत कॉफीच्या डेटवर जाय आणि तिकडून संपलं की जा गावाले. दुपारला पोहोचशील तू. अरे पण समजा नाही जमलं आणि मला जर उशीर झाला तर? फेक नभे भनका नको जाऊ गावाले. अरे तू काय बोलतोस? तुला कळतंय का? हे बा, मला सगळं कळू आहे. 2 वर्ष वासू, किती 2 वर्ष त्या उर्मिले ते दुरून पाहू राहिला. कधी बोलायची हिंमत केली तू ना? नाही. लेका तुम्ही आता हळूहळू एकमेकाला ओळखू राहिले, तुमची दोस्ती होऊ राहिली, ते तुझ्यासोबत कॉफी बी प्यायला तयार झाली. तू कुठं चालला? पालखी? अरे काय मॅट आहे काय बे तू? रे, हे सगळं ना अशक्य आहे. हे दादा, वासू, पालखी दरवर्षी असते बरोबर. आता हे पोट्टी आहे उर्मी, हे डबल तुझ्यासोबत येईन काय कॉफी प्यायला? तूच सांग. तिला स्कॉलरशिप भेटेल आहे, ते जाईन अशी फॉरेनले उभासाठीच. ती पोरगी सध्या तुझ्यावर खुश आहे. ते वडिलायला ते आवडेल आहे. आणि वासू गड्या, तुला आता ठरवा लागेल की तुझ्यासाठी महत्वाचं कोण आहे, पालखी की उर्मी? हा, अरे हे ठरवणं त्याच्यासाठी खूप कठीण आहे. आणि तुम्हाला काय रे, सगळं सोपं सोपं वाटतंय. अरे पण दादा, मी बोलेन दादांशी, हा. समजावून सांगेल त्यांना. एकदाच काय खरं सांगून टाकल्यावर सगळा विषयच संपेल. म्हणजे तू? हो, मी उर्मीला कॉफी प्यायला घेऊन जाईन. उर्मीसाठी मी ही रिस्क घेईन.